आमदार बबनराव लोणीकर आपल्याबरोबर आहेत। लोणीकर सर, तुमचे नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत। खरं तर 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री जो आहे तो तुम्ही या संपूर्ण राज्यावरती बसवलेला होता, परंतु आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे सागर मैं लौटकर फिर से आऊंगा म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती बसतायत, काय भावना आहेत? आज विधिमंडळ गटाची भारतीय जनता पक्षाची मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये एकमुखानं देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव झालेलं आहे। आज ते गटनेते झालेले आहेत आणि उद्या ते मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायला मिळतील। महाराष्ट्रात शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, 18 पगड जातीच्या लोकांमध्ये उत्साह आणि आनंद आहे। महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या वतीनं मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे, परंतु मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमधली मंत्री कोणी शपथ घेणार आहेत का उद्या, त्या संदर्भातली काय माहिती? या संदर्भात माननीय देवेंद्रजी आहेत, गृहमंत्री अमित शाह साहेब आहेत आणि मोदीजी आहेत। देव आणि देवेंद्र यांच्या पलीकडे आम्हाला या विषयातली काही माहिती नाही, उद्या आपल्याला कळेल। परंतु तुम्ही देखील आता सातत्याने आमदार म्हणून राहिलात, मंत्रिमंडळात तुमची देखील वर्णी लागू शकते का चर्चा आहे? कारण की मराठवाड्यामध्ये जरंगे फॅक्टर असताना देखील अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये भाजपने चांगले यश जे आहे ते यंदा संपादित केले। मी 8व्यांदा विधानसभेची निवडणूक लढलो, 5 वेळा मला जालना जिल्ह्यातल्या परतूर मतदारसंघातल्या जनतेनं 5व्यांदा निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे मी अपेक्षा व्यक्त केली। शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतो ते आम्ही सगळे मान्य करतो। खरं तर म्हणजे तुम्ही मागणी तर केली आहे, परंतु देणं न देणं हे पक्षश्रेष्ठींवर आहे असं तुमचं मत आहे, परंतु तुमची आग्रही मागणी आहे का? मी सांगितलं ना, या पक्षामध्ये सिस्टम आहे, देव आणि देवेंद्र ठरवतील। निश्चितपणे संधी मिळाली तर त्याचं सोनं करू। न्याय मिळेल का तुम्हाला वाटतं? कारण की तुम्ही म्हणतात की 5 वेळा तुम्ही आता आमदार झालेला आहात, 8व्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली, मग 5व्यांदा आमदार झाल्यावरती तरी मंत्रिपदासाठी न्याय मिळेल? 1000% पक्षाकडून मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। प्रत्येकाला मंत्री व्हावं वाटतं, मंत्री कुणाला व्हावं वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं मी मंत्री झालो पाहिजे, त्यामुळे माझी अपेक्षा आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते बबनराव लोणीकर, जे भाजपचे आमदार आहेत, 5 वेळा आमदार झालोय, त्यामुळे यंदा मंत्रिपदावरती मला वर्णी लागावी अशी आमची इच्छा तर आहे, परंतु संपूर्ण जे निर्णय जो आहे तो शेवटचा तो देव आणि देवेंद्रच घेतील असं जे मत आहे ते त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।